नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. या दिवसाचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना हृदयाचं आरोग्य महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देणे हे आहे. हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक बनलं आहे. या खास दिवशी आपण हृदयविकार रोखण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत आणि निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी याविषयीची अधिक तपशील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर तन्मय वोरा. मी MD मेडिसिन आहे आणि हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सूर्य हॉस्पिटल कोल्हापूर इथे कार्यरत आहे. तर 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्यानिमित्ताने मला दोन गोष्टी बोलाव्याशा वाटतात आपल्याशी. सर्वप्रथम म्हणजे पूर्वीची आपली एक समजूत होती की हृदयविकार हा वयाच्या 50-60 नंतर होतो, तर ती आता समजूत बदलत चालली आहेत. आता कित्येक पेशंट आम्ही बघतो की वयाच्या 20-30 मध्ये त्यांना हार्ट अटॅक येतो. बऱ्याच वेळेला ह्यांना वॉर्निंग साईन्स असतात, उदाहरणार्थ छाती दुखणं, हात दुखणं, धाप लागणं. पण ह्याला बऱ्याच वेळेला ते पित्त समजून घरीच्या घरी पित्ताच्या गोळ्या घेतात आणि जो महत्त्वाचा वेळ असतो उपचारापासून ते वंचित राहतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना शेवटी भोगावे लागतात. तर इतक्या लहान वयात हे सगळं यायला लागले तर आपण 100% ह्याची काळजी घेणं, त्याची धोक्याची लक्षणं काय आहेत आणि हे का होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर ह्यामध्ये हे बेसिकली लाईफस्टाईल डिझीजेस आहेत. आपली जीवनशैली बदलत चाललेली आहे. पूर्वीची पिढी आणि आपल्या पिढीच्या जीवनशैलीमध्ये जमीन आसमानाचा फरक आलेला आहे. तर सर्वप्रथम व्यायाम कमी पडणं, खाण्याची आपली जी लाईफस्टाईल चेंज झाली आहे आणि जेनेटिक्स, या 3 गोष्टीमुळे हे आजार होतात. त्या व्यतिरिक्त नेहमीची कारणं जसं की BP, शुगर, चरबी वाढणं ही कॉमन कारणं झाली. पण लहान वयात होणारा हृदयविकार जर बघितला तर हा मेनली तुमच्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे. तर त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये नियमित व्यायाम करणं. नियमित व्यायाम म्हणजे काय? रोज अर्धा ते पाऊण तास ब्रिस्क वॉकिंग एवढं जरी तुम्ही करत राहिला तरी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही यापासून लांब राहू शकता. साधे आजार व्यायाम जसे की सूर्यनमस्कार घालणे, रोज अर्धा पाऊण तास चालणे, ह्याच्याने किंवा स्विमिंग करणे, ह्याच्याने तुम्ही तुमचं हृदय हे चांगलं ठेवू शकता. खाण्यापिण्यामध्ये गोड पदार्थ, मिठाचं प्रमाण कमी, पांढऱ्या गोष्टीपासून लांब राहायचं. मीठ, मैदा, साखर या 3 गोष्टीपासून जरी तुम्ही लांब राहिला तरी बऱ्याचशा गोष्टी यापासून तुम्ही टाळू शकता. जंक फूड टाळा. हिरव्या पालेभाज्या, फळं हे सेवन जास्त हे करा. या 2 गोष्टी जरी तुम्ही टाळल्या, नियमित व्यायाम आणि आहार, तर तुम्ही लहान वयात होणाऱ्या हृदयविकारापासून तर 100% वाचूच शकता. त्याच प्रमाणात उशिरा म्हणजे 50-60च्या वयात येणाऱ्या हृदयविकारापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता. चालताना दम लागला, चालताना जर छाती गच्च होते असं वाटलं तर त्वरित तुमच्या डॉक्टरला संपर्क करा. तुमचं BP, शुगर हे वर्षातून एकदा चेक करत राहा. लागलं तर गरज पडली तर ECG, ट्रेडमिलच्या टेस्ट हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत राहा. कारण कसं आहे की 35-40 हे वर्ष हे आपलं मेन उमेदीचे काळ असतात. अशा वेळात आपण आरोग्यदायी हेल्दी राहणं जास्त गरजेचं आहे. अशा वेळात आपल्याला एखादा आजार घडला तर तो आपल्यासाठीच नाही तर आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी तो त्रासदायक ठरू शकतो. तर त्यामुळे आपल्या हृदयाची काळजी घ्या, हेल्दी हृदय ठेवा. हेल्दी हृदय राहिलं तर तुमचं आयुष्य देखील हेल्दी होईल. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर युवराज रमेश पवार, बिंग डॉक्टर क्लिनिकतर्फे तुम्हा सर्वांचं आज हार्दिक स्वागत करतो. आज जागतिक हृदय दिन आणि आजच्या या हृदय दिनाच्या निमित्त मुख्यत्वे करून सांगू इच्छितो, आज आम्ही हार्ट फेल्युअर क्लिनिकची इथे स्थापना करत आहोत. मुळात हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊ आणि ह्या क्लिनिकची नेमकी गरज कोणाला असणार आहे हे समजून घेऊ. हार्ट फेल्युअरमध्ये लेमॅन लँग्वेजमध्ये पंप फेल्युअर म्हणतो. पंप फेल्युअर म्हणजे ज्याच्यामध्ये इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे आपल्या हृदयाचं पंपिंग 50% आणि त्याच्यापेक्षाही कमी असेल अशा पेशंटमध्ये क्लिनिकची गरज भासू शकते. आणि यामध्ये जनरली हृदयाचा फुगा होणे म्हणजे डायलेटेड कार्डिओमायपॅथी, इस्केमिक डायलेटेड कार्डिओमायपॅथी, ब्लड प्रेशर वाढवून हृदयावरती ताण येऊन हार्ट फेल्युअरमध्ये जाणे किंवा पोस्ट PTCA म्हणजे पोस्ट सर्जिकल बायपास किंवा पोस्ट अँजिओप्लास्टी हार्ट फेल्युअरमध्ये जे पेशंट असतील त्यांच्यासाठी हे क्लिनिक लाभदायी राहील. सध्या हृदयासंबंधी आजार वाढल्यामुळे मृत्यूचंही प्रमाण वाढलं आहे. तर आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी बरेच घटक महत्त्वाचे आहेत तसे, पण सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे पहिली म्हणजे तुमचा आहार. तुम्ही काय घेता
त्याचा सगळ्याच परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो आणि प्रत्येक अवयवावर होत असतो. आणि त्या हृदयावर पण जास्त तुम्ही काय खाता, काय पिता, तुमची जीवनशैली कशी आहे त्याचा परिणाम होत असतो. दुसरं म्हणजे व्यायामाचं महत्त्व आहे. व्यायाम तुम्ही किती, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, धकाधकीचं जीवन आहे काय सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बैठक कामाची पद्धत आहे का ॲक्टिव्ह आहे, ती लाईफस्टाईल पण याच्यावर परिणाम करते. तसं तुमची झोप पण खूप महत्त्वाची आहे, कारण की झोप पुरेशी नसली तरी पण हृदयविकार संभवू शकतात. एक 7 ते 8 तास झोप महत्त्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव किती आहेत तुमच्या आयुष्यात, त्याचा पण बऱ्यापैकी हृदयविकारांशी संबंध आहे. तर हृदयविकाराचे झटके येण्याचं पण प्रमाण आता खूप वाढलं आहे. तर याची लक्षणे पहिला आपल्याला दिसून येतात, ते लक्षणे काय आहेत? लक्षणे म्हणजे पहिलं छातीत दुखणे आणि डाव्या साईडला मोस्टली ते रेडिएट होतं पेन, म्हणजे डाव्या हाताकडे जातं ते दुखणं आणि ते खूप इंटेन्स पेन असतं, म्हणजे खूप जास्त दुखतं आणि ते डाव्या हाताकडे पण जातं, कधी कधी मानेकडे पण जातं, कधी कधी शोल्डरला पण होतं. हां, आणि त्याच्याबरोबर घाम असतो, म्हणजे रेस्टमध्ये पण घाम असतो, म्हणजे तुम्ही काय काम करत नसला तरी त्याच्याबरोबर छातीत दुखणं आणि घाम हे जर लक्षणं असेल आणि एस्पेशली डाव्या साईडचं जर दुखणं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे लवकरात लवकर. तरी ही लक्षणं किती दिवस आधी वगैरे असं काय आहे का? आधी असं काही नाही, आधी थोडंसं अनइझीनेस किंवा थकवा अशा तक्रारी असतात, पण जेव्हा हृदयाचा झटका येतो तो अचानकच येतो, तसं काही सांगू शकत नाही कधीच. हां, थोडं तुम्हाला जाणवू शकतं, थकवा वाटतोय किंवा दम लागतोय, पण ही जी आधीची लक्षणं आहेत तेव्हा जर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही योग्य निदान करून घेतलं, तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतलं तर पुढचं तुम्ही हे अवॉइड करू शकता. तर हे सगळं टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? हृदयविकार टाळण्यासाठी मी तेच म्हणते ना, आहाराचं महत्त्व खूप जास्त आहे. तुमचं तेलाचं प्रमाण किती आहे तुमच्या खाण्यामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या प्रकारचं तेल वापरताय तुम्ही ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जास्त सॅच्युरेटेड फॅट्स घेत असतात, म्हणजे तुपाचं प्रमाण, डाळल्याचं प्रमाण, बाहेरचं जंक खाणं, पिझ्झा, बर्गर किंवा चीज असे जर तुमचे मैद्याचे पदार्थ असे जर खाण्यात असले तर त्याचा नक्कीच परिणाम तुमच्या हार्ट, कोलेस्ट्रॉल याच्यावर होतो आणि जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर हृदयविकारांचे पण चान्सेस वाढतात. मग आहारात तुम्ही ती दक्षता घ्यायला पाहिजे, जसं की हेल्दी फूड खायला पाहिजे, म्हणजे फळं पाहिजेत आहारात, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, अक्रोड आणि बदाम हे खूप चांगले आहेत हार्टसाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. लसूण आहे ते तुम्ही आहारात सहभागी करून घेऊ शकता. तर हृदयविकाराचे आजार तरी खूप वाढलेलेच आहेत, तर यासाठी कोणत्या वयातील लोक जास्त त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा आजार संभवतात? असं तर 50च्या 60च्या पुढे असे व्हायचे आजार. खरं आजकालच्या जे आम्ही बघतो ते प्रमाण खूपच आधी यायला लागले, म्हणजे जवळजवळ 35 नंतर तुम्ही रिस्कमध्ये आहात. आता खूप लवकर हे वाढलं आहे ताणतणावामुळे हार्टचे आजारांचं प्रमाण. तर त्यामुळे जर 35 नंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुम्ही जे हार्ट रिलेटेड जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते तुम्ही करून घेतलेच पाहिजे. कंपल्सरी हेल्थ चेकअप हे करायलाच पाहिजे. ह्या तपासण्या नेमक्या कोणत्या करायला हव्या? तपासण्या म्हणजे हार्ट रिलेटेड म्हटलात तर तुमचा ECG, नंतर इको, नंतर लिपिड प्रोफाईलची ब्लड टेस्ट असते, सिम्पल ब्लड टेस्ट असते, 12 आवर फास्टिंग लागतं, ती तुम्ही करू शकता. आणि त्यात काय इन्क्लूड आलं तर स्ट्रेस टेस्ट वगैरे अशा टेस्ट असतात. तर हे सगळं उद्भवू नये यासाठी आणखी कोणती काळजी? आहार तर तुम्हीच बोललास, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काळजी घ्यायला हवी? आणखी काळजी म्हणजे ताणतणावावर नियंत्रण, म्हणजे तुम्ही मेडिटेशन, जर वर्क लाईफ असं असेल की ज्यात तुम्ही ताणतणावाच्या खाली आहात किंवा कौटुंबिक ताणतणाव म्हणा, कामाच्या ठिकाणाचे ताणतणाव, तर जर असे असतील तर तुम्ही मेडिटेशन सारखे पर्याय करू शकता. व्यायामाचं खूप महत्त्व आहे. व्यायामामुळे तुमचे हार्मोन्स पण हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, तुमचा तणाव कमी होतो, तुम्ही फ्रेश राहता. तसंच तुम्ही ज्या गोष्टी असतात ते जरा शेअर करायला शिका, कम्युनिकेशन वाढवा. सध्या ते कमी झालंय त्यामुळे तणाव वाढलाय. म्हणजे पूर्वी जॉईंट फॅमिली असायची, शेअर व्हायच्या गोष्टी, आता न्यूक्लिअर फॅमिली आली, शेअरिंग होत नाही. एम्स हॉस्पिटल दिल्लीच्या हार्ट विभागासमोरच त्यांनी एक टॅगलाईन लिहिलेली आहे,
अगर खोल दिया होता दिल दोस्तों के साथ तो खोलना पडाना होता ये दिल औजारों के साथ. अरे वा. म्हणजे किती महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा इमोशन्स शेअर करता, आपले फिलिंग्स शेअर करता, ताणतणाव कमी होतो. आणि ताणतणाव कमी झाला तर हृदयाचे आजार होण्याची शक्यता पण कमी होते. ताणतणाव असला तर कॉर्टिझोल नावाचं एक हार्मोन असतं, ते रिलीज होतं, जे हृदयाला हानिकारक असतं. एपिनेफ्रिन, नॉरेपिनेफ्रिन असे हार्मोन्स असतात, जे आपण म्हणतो ना की टेन्शन आलं की बीपी वाढतं, ते त्याच्यामुळेच. हृदयाचे जे आजार आहेत ते स्त्रियांच्या मध्ये काही वेगळे आणि पुरुषांच्या मध्ये काही वेगळं असं काही असू शकते का? हो, नक्कीच. कारण की स्त्रियांना कसं त्यांची मासिक पाळी येत असते, त्यामुळे जे हार्मोन्स जे रिलीज होतात इस्ट्रोजिन आणि याची, ते हार्टसाठी चांगले असतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये थोडं कमी असतं प्रमाण हार्ट अटॅकचं वगैरे. पुरुषांना जरा धोका जास्त असतो. पण मेनोपॉज नंतर म्हणजे मासिक पाळी गेल्यानंतर दोघांनाही शक्यता तेवढीच असते. त्यामुळे पुरुषांनी जरा जास्त हार्टची काळजी आणि रेग्युलर चेकअप्स वगैरे ठेवायला पाहिजेत. आणि मेनोपॉज नंतर स्त्रियांनी तर चेकअप्स ठेवायलाच पाहिजेत. आजच्या जागतिक दिनी आपण हृदयाचं महत्त्व जाणून घेतलं आणि त्यासाठी काही साधी पावले उचलली तरी आपल्या आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. चला तर हृदयाच्या आरोग्यासाठी जागरूक होऊया आणि एक सशक्त, आनंदी, निरोगी जीवन जगूया. धन्यवाद आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या.